तर नाशिकमधील अस्वच्छतेवरून छगन भुजबळांची टीका पाहायला मिळते। सर्वात आधी गोदावरी नदी स्वच्छ करा असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। सगळं अस्वच्छ पाणी रामकुंडात जातं। भुजबळांनी ही नाराजी जी आहे ती व्यक्त केली। आमच्या इकडे काही लोक असे आहेत नाशिकमधले, त्यांना फक्त त्यांची नजर भलतीकडेच आहे। ते फ्लायओव्हर त्यांना वेगळ्याच कारणासाठी पाहिजे। काही हसून राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे म्हणजे मग त्या लोकांचं काय व्हायचं ते होईल, यांचं कल्याण। आणि म्हणजे फ्लायओव्हर कोण चुकतंय, कोणतरी पोस्टर लावतंय, म्हणजे खालची घाण जी आहे ती वरती आणा आणि लोकांना दाखवा। असं आहे आमचं घाण नाशिक। अरे काय करतात, कोणी बोलत नाही तुम्ही लोक। मी सांगितलं बाबा हे पहिलं गोष्ट करा की ती गोदावरी स्वच्छ करा। काही नाही झालं ना तरी चालतंय। जवळजवळ 2-2 मीटरपेक्षा मोठे पाईप, 15-20 पाईप, आणि ती घाण पडत होती सकाळची, आणि तेच पाणी रामकुंडामध्ये येत आहे। काय म्हणाले होते श्री श्री रविशंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये, मैं नहाऊंगा, बात ही नहीं, उंगली तक नहीं डुबाऊंगा मैं। हे पाप आहे। आम्ही पॉलिटिशियन करीत असलेलं मोठं पाप आहे।